आज आपण आळूवडी बनवणार आहोत। तर आळूवडी बनवताना काय होतं की त्याच्यासाठी वाटण करायला लागतं, सगळं बॅटर करायला वेळ लागतो। त्यासाठी आपण कंटाळा करतो, पण ही झटपट होणारी आळूवडी आहे आणि खायलाही खूप छान लागते। तर त्यासाठी मी 8 ते 9 पानं घेतलेली आहेत। पानं मध्यम आकाराची आहेत। तर ज्या आकाराची पानं असतील त्याप्रमाणे तुम्ही याचं बॅटर बनवू शकता। आता त्यासाठी मी 2 वाट्या बेसन घेतलं आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे आपलं तांदळाचं पीठ घालून घ्यायचं। 1.5 चमचा मी याच्यामध्ये आपला घरातला तिखट घालून घेतलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं। 1 चमचाभर साखर घालून घेतली आहे आणि चिंचेचा कोळ। चिंचेचा कोळ यासाठीच घालून घ्यायचं की आळूला थोडंसं आळू थोडे आपल्या घशाला खाजवतात, तर त्यासाठी ते चिंचेचं कोळ घालून घ्यायचं। त्यामुळे खाज जरा कमी होतं। आणि खाजेरी पानं घ्यायची नाहीत। खाजेरी पानं कशी असतात तर ती पूर्ण हिरवी असतात, पोपटी रंगाची असतात। ही पानं काळपट रंगाची असतात आणि याची साईडची किनार ही काळपट असते आणि त्याची देठही थोडी काळपट असतात। आता साईडची किनार म्हणजे आपण साडीचं काठ कसं असतं त्याप्रमाणे ही साईडचा जो काठ असतो तो काळपट रंगाचा असतो। अशा प्रकारे आपण ही पानं त्याची देठं काढून घ्यायची आणि शक्य असेल तर लाटणीने ती थोडी प्लेन करून घ्यायची। ती पाठीमागची जी शीर असते ती हे नको व्हायला म्हणून प्लेन करून घ्यायचं। त्यानंतर याला आपण हे जे बॅटर आहे ते लावून घ्यायचं। तर बॅटर बनवताना सुद्धा ते बॅटर जास्त घट्ट बनवायचं नाही आणि पानाला लावताना सुद्धा जास्त घट्ट लावायचं नाही। घट्ट यासाठी जास्त लावायचं नाही तर त्याचं नुसतंच पीठ खायला लागतं, आळूची चव त्याच्यामध्ये येत नाही। तर आळूची चव येण्यासाठी थोडं पातळसर बॅटर लावायचं। आता मी या खालच्या पानाला थोडंसं जाडसर लावून घेते आणि वरच्या पानांना पातळच लावून घेणार आहे। त्यानंतर अशा प्रकारे बघा, एका साईडला लावून घेतले, पुन्हा दुसऱ्या पानावर लावून घ्यायचं। अशा प्रकारे पानं ते एकावर एक रचून घ्यायची। अशा प्रकारे पातळ आपण हे लावून घ्यायचं। माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि कमेंट करायला विसरू नका। ही झटपट होणारी रेसिपी आहे आणि खूप छान होते, चवीलाही खूप छान लागते। आणि आळूवडीचं कसं आहे, आपण आळूवडी तळल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत ती खायची। कारण का तर तुम्ही कितीही कुरकुरीत आळूवडी केलात तरी ती अर्ध्या तासानंतर ती नरम पडते। त्यामुळे ती गरम गरम असतानाच खायला खूप छान लागते आणि कुरकुरीतही लागते। अशा प्रकारे याचं रोल बनवून घ्यायचं। रोल बनवताना सुद्धा ती पानं अशी आतमध्ये मोडल्यानंतर त्याला बेसन लावून घ्यायचं। आणि हे गोळे केल्यानंतर आपण जो मोदक उकळतो, मोदक आपले वाफायला ठेवतो, त्या जाळीमध्ये ठेवून द्यायचे आणि 10 ते 15 मिनटं यांना चांगली वाफ द्यायची आणि थंड झाल्यानंतर ते आपण कापून तळून घ्यायचे। आणि कापलेल्या वड्या जरी तुम्ही कापून फ्रीजमध्ये ठेवून दिलात तरी 7-8 दिवस त्या खूप छान राहतात। जेव्हा पाहिजे तेव्हा काढून तुम्ही त्या फ्राय करू शकता। माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील। अशा प्रकारे रोल बनवून आपण ते वाफवून घ्यायचं। बरं, रोल बनवताना शेवटला आपण थोडं जास्त बॅटर लावून घ्यायचं, कारण ते सुटायला नको। ही रेसिपी अशीच खायलाही खूप छान लागते। थँक्यू।